जबरदस्त या संघाला आणि त्याची जागा करण्यासाठी येतो रवींद्र बाडवटे. रवींद्र बाडवटे अतिशय सुंदर असा फलंदाज आहे, त्याच ताकदीचा गोलंदाज आहे. जबरदस्त संघामधून सलामीची गोलंदाजी टाकताना दिसतो तो रवींद्र बाडवटे. आणि आता मात्र वन डाऊन साठी येतो तो रवींद्र बाडवटे. दरम्यान यापुढील होणारा सामना अष्टविनायक क्रिकेट संघ शिकोनवाडी विरुद्ध नटकेश्वर क्रिकेट संघ तांबेवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नटकेश्वर क्रिकेट संघ तांबेवाडी विरुद्ध अष्टविनायक क्रिकेट संघ शिकोनवाडी या दोन संघाच्या संघनायकांनी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. दरम्यान चालू असणारी लढत आहे जबरदस्त क्रिकेट संघ बादोटेवाडी विरुद्ध खतरनाक क्रिकेट संघ पाटावरचेवाडी. दोन्ही संघ बलाढ्य संघ पंच हात उंच करून हा चेंडू अवांतर असल्याची खून करतात. या अवांतर स्वरूपात 1 धाव मिळते. 10 संख्येत बनला होता. 10 संख्या झाली ती 3. बाद झालेला फलंदाज योगेश कावणकर धावांच्या रूपामध्ये बाद झाला होता. हा खराब बॉल होता. योगेश आणि राजेंद्रचा काहीसा ताळमेळ नव्हता. सुरेख चेंडू रवींद्र बादते चेंडू पाहतोय, चेंडू सोडून देतोय. रवीला माहिती आहे चेंडू अवांतर आहे. या जो 1 धाव या एका धावेनं 10 संख्येत बदल होते. 10 संख्या झाली ती 1 गडी बाद 4. नक्कीच चांगली सुरुवात केली होती ती जितेंद्रने. पहिले 3 चेंडू योगेशला निर्धाव खेळवत या ठिकाणी एक रनआउट झालाय तो या षटकामध्ये. आणि रवींद्र बाडवटे समोर असताना मला वाटतं दबावामध्ये दिसतो तो जितेंद्र. सलग तो 2 अवांतर चेंडू टाकल्याच्या नंतर हा सुंदर मारणारा फटका लेबाच्या दिशेने सीमारेषेला झेल टिकतोय. रवींद्र बाडवटे बाद होते. एक मोठा धक्का म्हणावा लागेल जबरदस्त संघाला. नक्कीच एक अपेक्षा होती ती रवींद्र बाडवटे यांच्याकडून. ज्यावेळेस योगेश कावलकर तंबूत पर्यंत नंतर रवींद्र बाडवटे मैदानामध्ये दिसला त्यावेळेस वाटलं होतं जबरदस्त संघाचा एक मोठी धावसंख्या उभारू शकतो, परंतु तसं काही चित्र दिसत नाहीये. रवींद्र बाडवटे लेगाच्या दिशेने कटवलेला हा चेंडू हवेमध्ये होता सीमारेषा लगत. क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही, झेल टिपतोय आणि दुसरा मोठा गडी बाद होतोय तो जबरदस्त संघाचा. आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी येतो नितेश कावळकर. नक्कीच पहिलं षटक प्रगती पथावर होतं जितेंद्र याचं. नक्कीच जितेंद्र एक चांगला गोलंदाज आहे. खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी संघाला योगेश आणि रवींद्रला कोणती घाई करायची गरज नव्हती. या ठिकाणी कोणती घाई करण्याची गरज नव्हती. योगेश कावळकर माहिती होतं की आपण दरवेळेस रनआउट होतो, त्यामुळे योगेश आणि राजेंद्र यांना सावधगिरीने धावसंख्या बनवण्याचं एक उद्दिष्ट ठेवायचं होतं, परंतु ते तसं चित्र दिसत नाही. योगेश रनआउट त्याच्यानंतर वाटतं कॅच आउट झाला. या ठिकाणी त्याची जागा घेण्यासाठी आलेला नितेश कावळकर एक सन्मानपूर्वक चेंडूला एक दिशा देण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू पिचवरती त्या ठिकाणी कोणती धाव नाही. एका षटकाचा या ठिकाणी खेळ संपला. चांगली सुरुवात केली होती ती खतरनाक क्रिकेट संघ पाटवची वाडी. जितेंद्र पहिली गोलंदाजी घेऊन आला होता. दरम्यान अष्टविनायक क्रिकेट संघ शिकोनवाडी नाणेफेकीचा कॉल जिंकतो. लवकर आपलं साईलेगच्या दिशेने कटवलेला हा चेंडू सरळ जातो सीमारेषेच्या बाहेर. नितेश कावळकर या ठिकाणी चेंडूला दिशा देत 4 धावा पटकावतोय. संघाला 4 धावा मिळून देतो. धावसंख्या होती ती 8. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या. नक्कीच आता हवेमध्ये मारण्याची गरज नाहीये, कारण 1, 2 किंवा 4 धावा मिळवून संघाला एका मोठ्या धावसंख्येवर घेऊन जाण्याची गरज आहे. ती जबरदस्त संघाला जर विजयाच्या दिशेने जायचं असेल तर, कारण त्याच ताकदीचा समोर एक संघ आहे खतरनाक पाटावरची वाडी. त्या ताकदीची गोलंदाजी करतोय, त्या ताकदीची फलंदाजी संघामध्ये आहे. या ठिकाणी सुंदर अशी एक धाव टिपली आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 9. नक्कीच 9 धावा झाले. तर दुसरं षटक प्रगती पथावर 2 गडी महत्वपूर्ण असे गडी बाद झाले. तर राजेंद्र याच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. नितेश कामकर नाशिकला साईकला राजेंद्र बालवते. सुरेख एकेरी दुहेरी हा संख्याकडे ते महेश बानगोडे हा एक चांगल्या प्रकारचा चेंडू हाताळतो. कधी जलद तर कधी स्लोवर असा चेंडू टाकून फलंदाजाला झकडून ठेवतो का फसवण्यामध्ये प्रयत्न करतो. राजेंद्र आता मात्र चांगला खेळ खेळताना दिसतो. तर राजेंद्र ऑफसाईडचा गलीमध्ये एक चेंडू पुश करतोय आणि 1 धाव एका धावेनं संघाची बदलती धावसंख्या होती ती 10. संघ दुहेरी अंकामध्ये पदार्पण करतोय. सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या जर्सीचा नंबर देखील 10 आहे. आणि जबरदस्त क्रिकेट संघ बादवटेवाडी या संघाची सध्याची धावसंख्या झाली ती 10. पुन्हा पुढचा चेंडू महेशचा दुसऱ्या षटकातील नितेश कावळकर याला एक या ठिकाणी चेंडू सोडतोय. हात उंचावत असल्याची खून करतात. आवाज चेंडूवरती
एक धाव मिळते, धावसंख्या होते ती 11. नक्कीच मोठा दबाव असणार आहे नितेश आणि राजेंद्र याच्यावरती. योगेश माघारी गेलाय, रवी माघारी गेलाय, संघाला सावरावं लागेल ते नितेश आणि राजेंद्र याला. वर एक चेंडू काय होते पाहायचंय. एक धाव रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. या एका धावेने संघाची बदलती धावसंख्या होते ती 12. नक्कीच मिड ऑफच्या दिशेने कटवलेला चेंडू हवेमध्ये होता. या ठिकाणी कोणताही धोका उद्भवू शकला नाही, कारण इनफिल्ड मध्ये मला वाटतं या ठिकाणी एकच क्षेत्ररक्षण सजवलेला दिसतोय, त्यामुळे या ठिकाणी कोणताही धोका उद्भवू शकला नाही. आणि या दोन्ही फलंदाजांवरतीच एक मदार आहे ती संघाची. राजेंद्र माहिती आहे की आपल्याला जोपर्यंत शेवटचा चेंडू तोपर्यंत टिकून द्यायचं. या ठिकाणी पॉईंटच्या दिशेने कटवलेला चेंडू, ज्यावेळी क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी चूक होते, सीमारेषेचा चेंडू होते, त्या दरम्यान 2 धावा सुरक्षित पूर्ण केल्या. तिथे धावायचा प्रयत्न, धावचीची संधी होऊ शकली असती. खराब थ्रो म्हणता येईल. जर डायरेक्ट गेला असता थ्रो विकेट किपरच्या हातामध्ये तर नक्कीच या ठिकाणी धावचीत होऊ शकला असता. नितेश खावणकर त्याचप्रमाणे चांगला फलंदाज आहे. या मागच्या चेंडूवरती एक चौकार ठोठावला होता तो नितेश कावणकर यांनी. नक्कीच गणेशा राजेंद्र बादवटे अभिनंदन करायला लागेल. सूर्य कसं खेळ खेळतो आपल्या जबरदस्त क्रिकेट संघ बादवटेवाडी या संघासाठी एकेरी दुहेरी धावेने धाबला घालता ठेवतोय. राजेंद्र बादवटे हा एक विस्फोटक असा फलंदाज आहे जबरदस्त क्रिकेट संघ बादवटेवाडीचा, परंतु काहीसा दडपण असेल योगेश कावणकर आणि रवींद्र बादवटे बाद झाल्यानंतर राजेंद्र याच्यावरती जिम्मेदारी असणार आहे. धावसंख्या झाली ती 15. नक्की ज्या आधी राजेंद्र बाडवटेचा असा खेळ कधी पाहिला नव्हता. आला बॉल की पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु आता राजेंद्र बाडवटे काही सन्मानजनक खेळताना दिसतो. 1-2 धाव काढताना दिसतोय, कारण त्याला माहित आहे की या आधी योगेश कावणकर, रवींद्र बाडवटे हे तंबूत परतले. त्यानंतर एक फलंदाज आहे तो म्हणजे संदेश बाडवटे, त्याची आतुरता लागली असेल प्रेक्षकांना. दरम्यान पुढचा चेंडू राजेंद्र बाडवटे याला उंच मारलेला फटका, लांबच्या दिशेने चेंडू जातोय सर सीमारेषेच्या बाहेरचा चेंडू होता. दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लॉग ऑफ आणि लॉग ऑनच्या दिशेने जे मैदान आहे त्या ठिकाणी थोडेफार खड्डे आहेत, त्यामुळे चेंडू त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो, त्याच्यानंतर तो अडवू शकतो. खराब त्या ठिकाणी मैदान असल्या कारणाने या ठिकाणी हा 4 धाव होत्या, परंतु नैसर्गिक अडचणीमध्ये तो चेंडू अडतोय आणि या मला वाटतं 2च धावा मिळतात. संघ पुढे सरकते. धावसंख्या होती ती 17 ही धावसंख्या. ओंकार आपल्या गोलंदाजी मार्ग तयार. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करेल हा ओंकार. जितेंद्र आणि महेश यांनी चांगली गोलंदाजी केली आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू, सूर्यकडला काय होतं पाहायचंय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार, शिवबाचा छावा आणि या 4 धावा नक्कीच ह्या आधीच्या कमांडी. धन्यवाद डीजे. धावसंख्येत बदल होतं. धावसंख्या झाली ती 21. राजेंद्र आता मात्र आपले रंग दाखवायला सुरुवात करतो आणि तशी गरजही आहे संघाला, कारण का तिसरं षटक चालू आहे, हाणामारीचं षटक चालू आहे. कमीत कमी 45 ते 50 धावांचा विजय उद्दिष्ट ठेवावं लागणार आहे खतरनाक क्रिकेट संघ पाटवाडी या संघासमोर. दिनेश बारगोडे असतील, महेश बारगोडे असतील, जितू बोलले असेल पुन्हा एकदा उंच पटका काय होतं पाहिजे. चेंडू जाते सूर्यनारायणाला नमस्कार करून सीमा रेषा पार, षटकार, बैना भीती, हृदयात फक्त छत्रपती, शिवबाचा छावा आणि या 6 धावा. कमान डीजे. स्ट्रेट हिट केला होता तो राजेंद्र बाडवटे यांनी. जोपर्यंत राजेंद्र बाडवटे या मैदानावरती आहे तोपर्यंत जबरदस्त संघाला कोणता तरी धीर आहे, परंतु एक मोठी धावसंख्या बनवावी लागणार आहे ती खतरनाक क्रिकेट संघ पाटावरच्या वाडीला. त्या पाटावरच्या वाडीमध्ये सुद्धा मला वाटतं 7-8 नंबर पर्यंत सगळे फलंदाज मोठे हिट करू शकतात. दरम्यान हा 2 चेंडू पण हात उंचावर 2 असल्याची खूप करतात. फ्री हिट आणि राजेंद्र बाडवटेला याची संधी आहे. फ्री हिटची संधी आहे, एक उंच फटका मारण्याची संधी आहे. या फटक्यावरती संघाला धावा मिळवून देण्याची संधी आहे ती राजेंद्र बाडवटे याला. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना या तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू स्ट्राईकला राजेंद्र बाडवटे सलामीसाठी आलेला फलंदाज अजूनही आपल्याला मैदानामध्ये दिसताना. नॉन स्ट्राईकला नितेश कावणकर. पुढचा चेंडू नक्कीच ओंकार याच्या मार्फत सुरेख चेंडू, सुरेख
खेळू शकतो का दिनेश बारगोडे चूक करतोय फ्री हिट चेंडू होता राजेंद्र हा मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता कोणताही प्रयत्न हा सफल ठरतोय या एक धाव एका धावेने संघाची बदलती धावसंख्या होती ती 29 नितेश कावनकर स्ट्राईकला नक्कीच याला देखील मोठमोठे फटकेबाजी करावी लागेल आपल्या संघाला 10 फलक खालचा ठेवायचा असेल तर 40 ते 45 धावांचं उद्दिष्ट ठेवायचं असेल तर धावसंख्या झाली ती 29 पुढचा चेंडू सुरेख चेंडू काय म्हणतो पाहायचंय लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येते एका धावेनं संघाची धावसंख्या होती ती 30 दोन मातपर गडी बाद झाल्यानंतर मात्र कोणताही पेशा न घेता राजेंद्र बादवटे एका मला वाटतं षटकार एका चौकार लगावून सन्मानजनक अशी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच अजूनही शेवटच्या चेंडूपर्यंत थांबावं लागणार तर राजेंद्र बादवडेला ओंकार पुन्हा एकदा राऊंड विकेट मारा पंचाच्या डावसैन्य उजव्या हाताने गोलंदाजी करणारा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये काय होतं पाहायचं आहे कोणताही प्रयत्न नाहीये झेल झेलण्याचा परंतु हे एक धाव एका धावेवर समाधान मानावं लागेल तर राजेंद्रला एका धावेवर समाधान मानावं लागेल ते नितेशाला दरम्यान षटक संपतंय. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपतोय आणि या 3 षटकांच्या समाप्तीत फक्त धावसंख्या होती 31 अशी धावसंख्या. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. खतरनाक क्रिकेट संघ पायथ्यावरची वाढी या संघानं फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं जबरदस्त हा संघाला. खतरनाक क्रिकेट संघाच्या या गोलंदाजीचा सामना करत असताना राजेंद्र बाडवटे सलामीसाठी आलेला फलंदाज खेळताना दिसतो तो स्ट्राईकला. नक्कीच मागच्या षटकामध्ये मला वाटतं 16 धावा वसूल केल्या त्या राजेंद्र बादवटे आणि जबरदस्त क्रिकेट संघ बादवटेवाडी संघाने आता मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय करंग गोरिवले युवा असा खेळाडू आहे करंग सूर्यकडे काय होतं पाहिजे चेंडू जातोय सीमा रेषा पार षटकार. लोवर टप्प्याचा चेंडू ठेवला होता हाफ पीच बॉल होता आणि हाफ पीच चेंडू राजेंद्र बाडवटेला ठेवणं म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे कारण त्या चेंडूला तो सीमारेषेच्या बाहेर पाठवेल यात कोणतीही शंका नाही. दरम्यान आज 6 धाव मिळतात 6 धावाने संघाची वाढती धावसंख्या होते 37. नक्कीच राजेंद्रसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मला वाटतं वैयक्तिक 24 धावेवरती खेळतो 2 षटकार आणि 2 एक चौकार लगावलाय 24 या धावसंख्येवरती खेळतो तो राजेंद्र वैयक्तिक धावसंख्या झाली ती 24. पुन्हा एकदा करण अतिशय युवा असा खेळाडू आहे करण राजेंद्र बावडे आता मात्र काही चुकतोय यशस्वी होतोय तो करण आपल्या गोलंदाजी मार्कवर सुरेख अशी गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला होता तो राजेंद्र आणि त्यानंतर मात्र करण कमबॅक करतो. हे युद्ध आहे जबरदस्त क्रिकेट संघ बादवटेवाडी विरुद्ध खतरनाक क्रिकेट संघ पाटावरचेवाडी या दोन संघादरम्यान अतिशय सुरेख सामना पाहायला मिळतोय नायगाव नगरीमध्ये. पुन्हा एकदा सुरेख चेंडू मध्ये काय होतं पाहिजे आता मात्र कोणती चूक करत नाही मला वाटतं क्षेत्ररक्षक आणि राजेंद्र बादवटेला तंबूच्या दिशेने जावं लागेल यात काही शंका नाहीये. कमांडीचे या ठिकाणी स्क्वेअर लेग आणि लॉगाच्या दिशेने लॉगाच्या मध्ये एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तो राजेंद्र बाडवटेचा. या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक चुकत नाही साधा झेल होता सीमारेषा लगत उंच झेल होता झेल टिकतोय राजेंद्र बाडवटे त्याची जागा घेण्यासाठी येतो संदेश बाडवटे. पुढचा चेंडू करतचा स्ट्राईकला नितेश बांधण्याचा प्रयत्न चेंडू जातोय सरळ लॉगाच्या दिशेने ज्या ठिकाणी एकदम सुरक्षित पूर्ण करतोय आता मात्र स्ट्राईक लागला तो संदेश बाडवटे. नक्कीच संदेश बादवटे हा एक मोठ्या ताकदीचा फलंदाज आहे. मागच्या सामन्यामध्ये मागच्या रविवारी इथे यशस्वी स्मृती क्रिकेट संघ पिंपलवाडी या मंडळानं आयोजित स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी केली होती. तोच संदेश आता या कुणबी चषक 2022 पर्व तिसऱ्या या चषकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो ते पाहायचंय. चेंडू उलटा चेंडू चांगला समाचार घेतोय चेंडू जातोय सूर्यनारायणाला नमस्कार करून सीमा रेषा पार षटकार. कमांडीजे पुन्हा एकदा करतचा पुढचा चेंडू संदेशला
मी याआधी म्हणालो होतो की संदेश अजूनही पॅव्हलियन मध्ये आहे, त्याला यायची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना लागली होती. त्याप्रमाणे संदेशने आल्या आल्या एक षटकार नोंदवला होता. माझा शब्द पडू दिला नाही तो संदेश बाडवटे आणि दरम्यान या ठिकाणी मला वाटतं षटक संपतंय. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपतोय. त्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती नाही मडक्यातला म्हणे बाबा आमचा कामाची 44 धावा 45 धावांचं एक विजयी उद्दिष्ट ठेवलं ते खतरनाक पाटावरची वाडी या संघासमोर. प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकला होता खतरनाक पाटावरची वाडी या संघानं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं जबरदस्त संघाला आणि या पाटावरच्या 24 चेंडूंचा पाठला करतच असताना जबरदस्त नक्कीच गणेश योगेश कावणकर आणि रवींद्र बादवटे जर का स्वस्तामध्ये बाद झाले नसते तर 55 ते 60 धावांचं विजय उद्दिष्ट ठेवू शकले असते. दरम्यान नवीन चेंडू घेऊन जायचा आहे. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जबरदस्त क्रिकेट संघ बादवटेवाडी या संघानं आणि सलामीची जोडी मैदान पाठवायची आहे. ती खतरनाक क्रिकेट संघ पाटावडी या संघानं 46 धावांचं उद्दिष्ट आहे. पाहिजे 24 चेंडू 46 धावा. एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवलंय ते 24 चेंडू आणि 45 धावांचं. नक्कीच काय वाटतं गणेश या सामन्यामध्ये कोण बाजी मारू शकतो? जबरदस्त की खतरनाक क्रिकेट संघाची जर फलंदाजी बघितली तर महेश बारगोडे, दिनेश बारगोडे, जितेंद्र गोरिवले, गणेश गोरिवले, करण गोरिवले, ओंकार गोरिवले सारखे फलंदाज असतील आणि जबरदस्त क्रिकेट संघाची जर गोलंदाजी क्रम बघितला तर विशाल बादवटे दिसतील, संदेश बादवटे दिसतील, रवींद्र बादवटे दिसतील. त्यानंतर मला वाटतं राज दिसेल, रोहन दिसेल, पाहायचंय कर्णधार. धाव संख्या झाली ती 44 धावांचा विजय उद्दिष्ट असेल ते खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी. लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं. जबरदस्त क्रिकेट संघ बादवटेवाडी या संघानं पंचांनी त्याची नोंद घ्यायची आहे. आपल्याला लवकर सामने खेळवायचे आहेत. सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. खतरनाक पाटावरची वाडी या संघानं नक्कीच तुषार या आधी तुम्ही म्हणाला होता की क्रिकेट हा निश्चित त्यामुळे विजयी कोण पण आहे. होईल? समोर ठेव आणि घ्यायचं की कारण तिथे द्यायची. पाटावरची वाडी या संघामध्ये की एकटे जात ना तुम्ही? धडाकेबाज फलंदाज आहेत. महेश बारगोडे म्हणून घर नका, यांचंच दिनेश काय? बारगोडे म्हणून नका, घर यांचंच गोरिवले त्यासारखे फलंदाज घर यांचंच? पाटावरच्या नाही, वाडीमध्ये नाही. खेळताना दिसतील. तिथे वाईफाय आहे ना, त्याच तिकडे. ताकदीचं गोलंदाज सुद्धा आहेत हे आहेत आपल्या जबरदस्त असंघामध्ये. बोलवा त्यांना. रवींद्र बाडवटे, त्यांना पण प्रकाश देऊन कावडकर आहे, संदेश ते बाडवटे एक बसलेले आहे. ते व्हाईट वाले दोघे आहेत. त्याचप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल जर संघाला जबरदस्त संघाला विजयाच्या दिशेने जर घेऊन जायचं असेल विजयाच्या होणार. नक्कीच पहिला चेंडू पहिले षटक घेऊन आला तो प्रकाश कावडकर. स्ट्राईकला सलामीसाठी आलाय तो महेश बारगोडे. स्पेअरच्या दिशेने काढलेला चेंडू जातो सरळ सीमारेषा लगत.
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मौजूद या ठिकाणी मला वाटतं 2 धावा सुरक्षित पूर्ण करतायत. सकाळचं खातं बोलतोय 2 धाव या संख्येनं, वैयक्तिक खातं बोलतोय तो महेश बारगोडे 2 धावेने. धाव संख्या होती ती बिनगडी बाद 2. नक्कीच चांगला फटका होता महेश बारगोडेचा आणि या 2 धावा संघाचं खातं खोलतोय खतरनाक क्रिकेट संघाचं स्वतःचं खातं खोलतोय महेश बारगोडे. पण त्यांच्या डाव्या बाजूने उजव्या हातात गोलंदाजी करेल. सुरेख चेंडू काय होतं पाहताय, चेंडू जातोय सनसन करत रेषा पार, चौकार. शिवबाचा छावार या 4 धावा. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच महेश बारगोडे एक संघाचा आधार आहे. मोठी फटकेबाजी म्हणजे ग्राउंड लेवलला फटकेबाजी करत तो संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. ही एक क्षमता आहे. जर तो षटकार मारत नसेल तर 4 धावा 2 धावा 1 धावा अशा 1-2 धावा काढून या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा त्याचा एक मोठा प्रयत्न असणार आहे. जोपर्यंत ही सलामीची जोडी मैदानात आहे तोपर्यंत जबरदस्त पाडवटेवाडी हा संघ एका खतऱ्यामध्ये येऊ शकतो, एका धोक्यामध्ये उद्भवू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू आहे तो प्रकाश कावडकर याचा. महेश बारगोडे याला पुढे मारण्याचा प्रयत्न, सुंदर फटका, चेंडू जातोय लोगाच्या दिशेने. दरम्यान या ठिकाणी मला तर एकच धाव मिळते. मी म्हणालो होतो की महेश बारगोडे उंच फटका मारणार नाही, परंतु या ठिकाणी उंच फटका मारून एक धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न होता, परंतु एकच धाव मिळते आणि या एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होती ती 7-7. सुरेख फटकेबाजी करतोय तो महेश आपल्या संघासाठी. सुरेख चेंडू दिनेश बारगोडे चेंडू पाहतोय, सोडून देतोय. त्याला माहिती चेंडू अवंतर आहे. अवंत धावेने बोनस रूपामध्ये धाव मिळते प्रतिस्पर्धी खतरनाक क्रिकेट संघ पाटावाडी संघाला धाव संख्येत बनवलं होतं. 10 संख्या झाले बिन बाद 8. नक्कीच मोठमोठे फटके मारावे लागणार आहेत. संघाला विजयापर्यंत न्यायचं असेल तर त्याचप्रमाणे विकेटही टिकवावी लागणार आहे. महेश बारगोडे आणि दिनेश बारगोडे याला पुन्हा एकदा प्रकाश. चेंडू पाहिजे चेंडू होईमध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. कमांड डीजे. नक्कीच मी म्हणालो होतो की धावसंख्या खूप बनवण्याची गरज आहे, ती जबरदस्त आहे. आता पाहायला मिळतंय की सलामीची जोडी आलेली मैदानात या ठिकाणी मोठी फटकेबाजी करते आणि संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा त्याचा एक मोठा प्रयत्न आहे. दरम्यान पुढचा चेंडू प्रकाशचा या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता, चुकतोय. यष्टीरक्षक संदेश बाडवटे याच्या हातामध्ये चेंडू जातोय. आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी केली होती, सुरेख चेंडू टाकला होता. नक्कीच राजेंद्र बाडवट्याला वाटत असेल की त्याने बनवलेल्या धावांचा गोलंदाजांनी सन्मान करावा आणि चांगल्या प्रकारे गोलंदाजी करून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जावा. त्यावेळेला पुढचा चेंडू प्रकाशला पुन्हा एकदा स्क्वेअरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये छत्रपती शिंदे चेंडू सीमा रेषा पार, 6 धावांसाठी. दिनेश बारगोडे या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फटकावत 6 धावा मिळवून देतो संघाला. दरम्यान धाव संख्या होती ती 18. एक महागडं षटक म्हणता येईल ते प्रकाशचं जबरदस्त साठी. 6 चेंडूमध्ये 18 धावा दिल्या त्या प्रतिस्पर्धी खतरनाक क्रिकेट संघाला. एक मोठं षटक, एक महागडं षटक. मला वाटतं रवींद्र बाडवटे जर पहिलं षटक घेऊन आला असता तर नक्कीच धावसंख्या होती 18. धावसंख्या दाबून धरले असेल रवींद्र बाडवटे. दरम्यान पुढचं षटक घेऊन आलाय तो संदेश बाडवटे. स्ट्राईकला महेश बारगोडे, पुढचा चेंडू संदेशचा. महेशला पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मात्र चुकतोय. यस प्रकाश बनायला गेला कॉर्नर, बॅटचा लागला कॉर्नर आणि बाद. महेश बारगोडे बाद होतोय. तंबूच्या दिशेने जाताना दिसेल. नक्कीच मोठ्या विकेटचं पतन होताना दिसतंय. कमांड डीजे. एक मोठी खेळी केली होती महेश बारगोडे आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो जितेंद्र गोरिवले. एक मोठा गडीपात झालाय महेश बारगोड्याच्या रूपामध्ये, परंतु त्याच ताकदीचा एक फलंदाज सुद्धा येतोय, तो म्हणजे जितेंद्र गोरिवले. नक्कीच
चांगली गोलंदाजी करावी लागेल ते जबरदस्त क्रिकेट संघ बादडेवाडी या संघाला जितू गोरिवले दिनेश बारगोडे चांगली फलंदाजी करतात. चांगले षटकार चौकार लगावतात. दिनेश बारगोडेने आपला इरादा तर पक्का केलाय. मागच्या चेंडूला षटकार लागला होता. पुन्हा एकदा चेंडूमध्ये काय होतं पाहायचंय. चेंडू जातोय लोकांच्या दिशेला. तो चेंडू फील्ड होईपर्यंत या 2 धावांपर्यंत सुरक्षित पूर्ण करतात. या 2 धावेवर समाधान मानावं लागेल ते जितेंद्रला. धावसंख्येत बदल तर धावसंख्या झाली ती 20. एक गडी बाद 20 बाद झालेला फलंदाज महेश बारगोडे चांगली फलंदाजी करत होता. महेश बारगोडे. प्रकाश कावणकर यांनी त्याचा सुरेख असा झेल टिपला होता. एसटी मागे सुरेख असं क्षेत्ररक्षण केलं प्रकाश कावणकरने. पुन्हा एकदा संदेश. सुरेख चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. अतिशय सुरेख असं षटक हाताळताना दिसतोय संदेश. बादवडे आपल्या जबरदस्त क्रिकेट संघ बादवडेवाडी या संघासाठी पाहायचा क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. कोणत्या क्षणी काही होऊ शकतं. षटकार चौकाराची आतषबाजी होऊ शकते. विकेटची हॅट्रिक होऊ शकते. ह्यालाच क्रिकेट म्हणतात. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. काय होते पाहायचंय. खेळत नाही आहे का. धावेवर समाधान मानावं लागतंय. दरम्यान धावाची संधी आणि राजेंद्र बादवडे खराब असं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. नक्कीच जितू गोरिवलेला माघारी परतू शकला असता परंतु असं काय होत नाहीये. नक्कीच या ठिकाणी मोठा गडी बाद झाला असा धावचितच्या रूपामध्ये राजेंद्र वाडवटे काहीसा खराब थ्रो करतोय. आणि या ठिकाणी मात्र एक जीवदान म्हणावं लागेल ते जितेंद्र गोरुलेला. आणि या जीवदानाचा नक्कीच फायदा उठवावा लागणार तो जितेंद्रला आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी. दरम्यान पुढचा चेंडू आहे संदेश बाडवटे संघाच्या वतीनं. दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय संदेश बाडवटे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा पटकावल्या होत्या. 85 धावांचा पाठला करत असताना खतरनाक क्रिकेट संघ पाटावरचे वाडे. पुढचा चेंडू स्ट्राईकला जितेंद्र. या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या ती 22. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या. दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावरती असताना या दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू संदेश बाडवटे आपल्या धावपट्टीवरती तयार. त्याला मारा करेल तो जितेंद्र गोरिवले. ओव्हर द विकेट 12. जितेंद्रला फुल टॉस चेंडू. बॅटच्या टप्प्यामधला चेंडू. या ठिकाणी चेंडूला षटकार. बॅट खालचा चेंडू होता. सॉरी फुलटॉस होता. बॅट खालचा चेंडू. या चेंडूचा सामना करत असताना जितेंद्र गोरिवले या चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवत संघाला 6 धावा मिळवून देतात. हा चेंडू गेला स्वतः संघाचा कर्णधार सीमारेषेवरती तैनात आहे रवींद्र बाडवटेच्या डोक्यावरून. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकाच्या ठिकाणी खेळ संपतोय. धावसंख्या होते ती 28. 12 चेंडू आणि 17 धावा. 12 चेंडू आणि 17 धावा असं या सामन्याचं समीकरण आहे. 12 चेंडू आणि 17 धावा. आता मात्र संघाच्या वतीनं तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले स्वतः संघाचा संघनायक रवींद्र बादवटे. 12 चेंडू आणि 17 धावा. नक्कीच गणेश जबरदस्त क्रिकेट संघाला जर आव्हान टिकवायचं असेल दिनेश बारगोडे आणि जितू गोरुल्याची विकेट मिळवणं गरजेचं आहे. रवींद्र बादवडे याला पुन्हा एकदा पंचांच्या डाव बाजूला सुरेख चेंडू. सुरेख चेंडूला काय होतं माहिती खेळू शकलं असतं परंतु तसं काय होत नाही. धावाची संधी आहे. तसं काही होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतंय. जर का खतरनाक क्रिकेट संघाला जर विजय व्हायचा असेल तर नक्कीच दिनेश आणि जितेंद्र याला विकेट टिकवावी लागेल. दरम्यान पाणी घेऊन जायचंय. काहीशी दुखापत होते दिनेश बारगोडे याला. महेश मोहिते काहीसं मैदानाच्या दिशेने जाताना दिसत आहेत डॉक्टरच्या भूमिकेमध्ये. चपात्या पण जाण्याकडे नक्कीच या ठिकाणी दिनेश बारगोडे याला काहीशी दुखापत होते आणि त्यासाठी फर्स्ट किट घेऊन गेले महेश मोहित. मला वाटतं 11 चेंडू आणि 17 धावा असं या सामन्याचं समीकरण असणार आहे. आणि हे समीकरण सोडवण्यासाठी मैदानामध्ये जोडे ती दिनेश बारगोडे आणि जितेंद्र गोरिवले. या जोडीतील दिनेश बारगोडे यांना थोडीशी दुखापत होते. मैदानात खेळायचं म्हटलं क्रिकेटमध्ये खेळायचं म्हटलं तर थोडीफार दुखापत ही होतच असते. परंतु त्याच जिद्दीने हा खेळाडू आपली खेळाडू वृत्ती दाखवत प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांचं एक मन जिंकत असतो.
कारण खेळ हा आपल्या रक्तात असतो, क्रिकेट हे आपल्या रक्तात आहे आणि त्यामुळेच आपण या उन्हातानातून या ठिकाणी हा खेळ आपण या ठिकाणी खेळत असतो. ये सोचा 4 साल बाद आएगा तब मोटा बन जाएगा तो वो मरेला आदमी आएगा. नक्कीच गणेश पाहणं गरजेचं आहे. दिनेश बारगोडे त्याला कितपत दुखापत झाले, नक्कीच स्वतः संघासाठी त्याला मैदानामध्ये उभं राहावं लागणार आहे. मोठी दुखापत झाली का ते पाहायचं आहे स्वयंसेवकांनी. आता चेंडू लागला होता तो दिनेश बारगोडे याला पाहायचंय. प्रतिस्पर्धीला सन्मान कसा द्यावा या व्यतिरिक्त वेगळं चित्र आपल्याला कुठे पाहायला सीझर घेऊन जायचे. मला वाटतं बँडेज कट करण्यासाठी सीझर रवींद्र बादवणे पत्त्यांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला दिनेश बारगोडे याला. नक्कीच दिनेश बारगोडे याच्यावरती मोठी जबाबदारी असताना सुरेख चेंडू सुरेख एक धाव येते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. दिनेश बारगोडे याला मला वाटतं ही एका धावेने संघाची बदलती धावसंख्या होते ती 29. या एका धावेना संघ पुढे सरकतं 29. जखमी वाघासारखी झुंज देताना दिसतोय दिनेश बारगोडे आपल्या खतरनाक क्रिकेट संघ पाटावाडी या संघासाठी. जितेंद्र याच्यावर मोठी जबाबदारी असणाऱ्या आपल्या संघाची पाहायचंय. रवींद्र बादवटे पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्फत तयार. सुरेख कडवला होता, चांगला प्रयत्न होता झेल घेण्याचा परंतु असफल ठरलं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. रवींद्र बादवटे स्वतःच्या गोलंदाजीवरती चांगला क्षेत्ररक्षण धावसंख्या रोखण्याचा चांगला प्रयत्न होता परंतु हे धावमध्ये रोखू शकला नाही आपल्या संघासाठी रवींद्र बादवटे. आणि या एका धावेनं संघाची बदलती धावसंख्या झाली ती 30. एक निबांती बाद झालेला गोलंदाज महेश बारगोडे. पुढचा चेंडू रवींद्र बादवटेचा महेश बारगोडेला. पाहूया पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न होता. लॉबाच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक संदेश बादवटे ठिकाणी थ्रो करतोय. एक धाव मात्र एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होती ती 31. धावसंख्या झाली ती 31. नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळतोय या मैदानावरती. जितेंद्र गोलविले आणि दिनेश बारगोडे यांच्याकडून दरम्यान गोलंदाजी मार्फत रवींद्र बाद चांगला गोलंदाजी अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतो हा रवींद्र बादवटे आपल्या संघाचा. सुरेख चेंडू हवेमध्ये काय होते पाहायचंय. एक धाव येणाऱ्या काही शक्यता दिसण्याचा प्रयत्न. धावाची संधी आहे. काय होतंय बच्चाला थ्रो विशाल याचा परंतु कोणताही फायदा होऊ शकला नाही. तो खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी या संघाला जितेंद्र आणि दिनेश याला
अतिशय एकेरी दुहेरी धावा काढून संघाला विजयापर्यंत नेण्याचा प्रयत्न करतात. धावसंख्या झाली ती 33. अजूनही शेवटचा षटक शेवटचा चेंडू बाकी आहे. नक्कीच या ठिकाणी पुढचा चेंडू रवींद्र बाडवटे याचा काही अडथळा निर्माण होते. नक्कीच या आधीच्या चेंडूवरती एक धावचित होऊ शकला असता. लॉगऑफच्या दिशेने तैनात असलेला मला वाटतं वैभव या ठिकाणी सॉरी विशाल या ठिकाणी धावत येऊन मिडऑफच्या दिशेने चेंडू पकडतोय आणि थ्रो मात्र कशाल केला म्हणून आणि ही संधी हुकते. दरम्यान पुढचा चेंडू रवींद्रचा उंच मारला फटका. या ठिकाणी चेंडू जातोय सोना सीमारेषा लगत सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. सध्याच्या दरम्यान 2 धावा या ठिकाणी मला वाटतं वाचवतोय. निर्णय कळवायचा फक्त या 2च धावा. धावसंख्या होती ती 35. नक्कीच सूर्यकांत क्षेत्ररक्षण केले ते संदेश बादल यांनी सीमा रेषेलगत धावसंख्या झाली ती 35. 25 धावांचा पाठलाग करायचा तो खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी या संघाला 6 चेंडू 10 धावा 6 चेंडू 10 धावा असं सामन्याचं गणिती सूत्र आहे. पाहायचंय किती विशाला भारत त्यांच्या हातामध्ये चेंडू दिसेल किती धावा बनवतात ते. दिनेशा बारगोडे जितेंद्र गोरिवले दरम्यान यापुढील होणारा सामना अष्टविनायक क्रिकेट संघ शिगोनवाडी विरुद्ध नटकेश्वर क्रिकेट संघ खांबेवाडी या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. लगेच आपला सामना सुरू होईल. मला वाटतं अष्टविनायक क्रिकेट संघ शिगोनवाडी नाणेफेकीची गुणप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीला आमंत्रित केले तर नटकेश्वर क्रिकेट संघ खांबेवाडी या संघाला बंड्या मोरे दिसेल अभि शिगवण दिसतील मोठी मोठी नावं दिसतील यानंतरच्या सामन्यामध्ये. दरम्यान सामन्याकडे बोलतोय 6 चेंडू 10 धावा 6 चेंडू 10 धावा काय होणार पाहायचा या मैदानावरती. जबरदस्त की खतरनाक खतरनाक की जबरदस्त विशाल की दिनेश की विशाल युद्ध रंगणार आहे. 6 चेंडू 10 धावा. पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करेल जलदगती गोलंदाज विशाल सुरेख चेंडू पंचाने निर्णय सांगायचा आहे. दिनेश बारगोडे तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. नक्कीच बनायला गेला ऑर्नर बॅटचा लागला कॉर्नर आणि गडी पास कमांड डीजे. तुझ्यावरती गाणं लागले केले वालीला घेणार का आता इथे गरज आहे त्याची विकेट घेण्याची. जबरदस्त बादलवाडी संघाला सुरेख चेंडू सूर्यकडाला आता मात्र बचालाचं संरक्षण पाहायला मिळते परंतु एक धावांची संख्या होऊ शकते आणि सांगायचं पास खरोखरच बाद धावाच्या रूपामध्ये गडी बाद होतोय. चार चेंडू नक्कीच जितेंद्र याच्याकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता परंतु जितेंद्रला स्ट्राईक देतोय परंतु स्वतःची विकेट बहाल करतोय तो. जितेंद्रसाठी पाहायचा जितेंद्र त्याचा कितपत फायदा घेतो. अजूनही 4 चेंडू 8 धावा 4 चेंडू 8 धावा. आता त्याची जाग निलेश फलंदाजीसाठी येतो. निलेश मेघ 4 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा विशाल जितेंद्रला सुरेख चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसते. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन नमुना पेश करताना दिसतोय तर विशाल बादवटे. अजूनही 3 चेंडूची जिम्मेदारी असणार आहे ती विशाल वरती 3 चेंडूची जिम्मेदारी असणार आहे ती जितेंद्र याच्यावरती. युद्ध रंग विशाल आणि जितेंद्र याच्यामधलं खतरनाक क्रिकेट संघ पाटावरची वाडी विरुद्ध जबरदस्त क्रिकेट संघ बादवटेवाडी. 3 चेंडू 8 धावा 3 चेंडू 8 धावा असं सामन्याचं गणित सूत्र. सुरेख चेंडू आता मात्र अवांतर चेंडू
55 रस्त्याची खून करतात त्या बोनस रूपामध्ये 10 मिळते. धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या झाले ते 38. अजूनही 7 धावांची गरज आहे. 3 चेंडूमध्ये चांगला चेंडू टाकला होता या आधीचा, परंतु आत्ता मात्र झुकतोय आव्हान चेंडू. पण हात उंच करून हा चेंडू आव्हान रस्त्याची खून करतायत. पाहायचा विशाल की जितेंद्र, जितेंद्र की विशाल, युद्ध अतिशय चांगला मुकाबला पाहायला मिळतो इथे. जोर एक चेंडू काय होते पाहायचं. चेंडू मध्ये जलवू शकतो का रवींद्र बांधवने, स्वतः झेल मागे येत. आता मात्र चुकतोय चेंडू, जातोय सीमारेच्या पार, चौकार. दोन चेंडू आणि 3 धावा, 2 चेंडू आणि 3 धावा असे या सामन्याचं समीकरण आहे. अतिशय म्हणजे घशाजवळ आलेला घास या ठिकाणी जाताना दिसतोय, परंतु अजून 2 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी आहे. या 2 चेंडूंवरती 3 धावांची आवश्यकता आहे. विशाल आहे अंतिम षटक घेऊन आलाय आपले धावपट्टीवर तयार. आता त्याला स्ट्राईकला येतो जितेंद्र. विशालचा पुढचा चेंडू जितेंद्रला, पुन्हा एकदा उंच मारलेला फटका, झेल होऊ शकतो. झेल नक्की यश कावळेकरांनी मोठी चूक करते. झेल बाद एक कोटा गडी बाद. नक्कीचा मोठा प्रहार करायचा प्रयत्न होता तो जितेंद्रचा आणि एक महत्वपूर्ण असा गडी बाद झाला. आता मात्र एक चेंडू आणि तीन धावा. एक चेंडू 3 धावा. सलामीला आलाय तर निलेश मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे. निलेशाला कंपल्सरी चेंज असतील याची नोंद घ्यायची आहे. विशाल याच्याकडे मोठी जिम्मेदारी असणार आहे. एक चेंडू निधाव टाकायचा आहे. तसेच निलेशाच्या याच्यासाठी एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. जबरदस्त की खतरनाक की जबरदस्त चांगला सामना, हाय व्होल्टेज सामना इथे पाहायला मिळतोय. ओमकार नास्टेकला, ओमकार स्टेकला निलेश पायचं गोलंदाज येतोय. साइड काय आरजे रजनी आणि या आणि सामना विजय होतो त्या जबरदस्त क्रिकेट संघ बाजारवाडी संघ. अतिशय सुरेख अशी गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं. ते विजयाच्याकडून अतिशय सुरेख गोलंदाजी. हा सामना कंपल्सरी चेस होता. नक्कीच चांगली लढत इथे पाहायला मिळाली आपल्याला. नक्कीच रवींद्र बाजवटे संघाला मार्गदर्शन करतील. स्वतः संघाचा संघ नाही काय, काही चुका असतील त्या सुधारण्याचं मार्गदर्शन करतील. मला वाटतं रवींद्र बाजवटे संदेश बाजवटे, युवराज कावणकर सुद्धा त्या दिशेने जातील. नक्कीच मोठा मुकाबला इथे पाहायला मिळाला आणि यानंतर सुद्धा एक मोठा मुकाबला इथे पाहायला मिळणार आहे. अष्टविनायक क्रिकेट संघ शिकवणारी विरुद्ध नरकेश्वर क्रिकेट संघ खांबेवाडी, या 2 संघादरम्यानची ही लढत पाहायला मिळेल. धन्यवाद डीजे. मित्रांनो, जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्यात, चांगलं वागणं कधी सोडायचं नसतं. थोडासा उशीर झाला तरी चालेल. विजय हा नक्कीच आपलाच असतो. प्रयत्न करणं सोडायचं नसतं. आलं
अष्टविनायक क्रिकेट